2026 के इस वर्ष में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को तथा उनके महान कार्यों को मानवंदना करने में देश के सभी जाति धर्म के लोग एक साथ आकर जन्मदिन का उत्सव मना रहे हैं। इस कारणवश मैं सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं और लोगों को बाबा साहब की 135वीं जयंती की ढेर सारी शुभकामनाएं देता हूं। इस तरह की प्रतिक्रिया डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के राष्ट्रीय अध्यक्ष एवं कामगार नेता नरसिंह दत्तूगाय समुद्रे साहब ने दी है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान बुद्धांचा तथागत भगवान बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अण्णाभाऊ साठेंचा नऊजी वस्तादांचा जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम। काय शुभेच्छा देणार? मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तूगाय समुद्रे सालाबाद परमाने ह्या देखील वर्षे 2026 आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या जोमामध्ये साजरी होत नाही आणि तशाच प्रकारे ह्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन ही जयंती उत्सव साजरा करत आहे। आपण बघत आहे पूर्ण कल्याण, डोंबिवली, ठाणे, भिवंडी, रायगड, आपले मुंब्रा आणि टिटवाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये जयंती मोठ्या उत्साहामध्ये सर्व जाती धर्माचे येऊन या ठिकाणी साजरी करत आहेत आणि हर वर्षी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक पुढे येऊन ह्या ठिकाणी जयंती साजरी करत आहेत आणि आता बाबासाहेब कुठे आहेत, काय आहेत, कसे होते, काय नाही ही सर्व समाजाला कळायला लागलेले आहेत की बाबा बाबासाहेबांनी जी संविधान आम्हाला मूलभूत अधिकार दिले ते कुणामुळे मिळाले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाले। महिलांना आरक्षण कुणामुळे मिळालं? आज 50% महिलांना आरक्षण आहे, कुणामुळे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे। आज महिला खांद्याला खांदा लावून काम करते, महानगरपालिकामध्ये असो, आमदार असो, खासदार असो, राखीव कोट्यामधून असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एक संविधानाच्या हक्कामुळे त्यांना अधिकार, महिलांना एक चूल आणि मुलापासून बाजूला राहून आज पॉलिटिकलमध्ये असो, शासकीय प्रशासकीय नोकऱ्या असो, सर्वांमध्ये त्यांना प्राधान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळालं आणि आज बघत आहे जयंती मोठ्या उत्साहामध्ये सर्व देशामध्ये, राज्यामध्ये तर आहेच आहे, राज्यामध्ये, देशामध्ये, भारतामध्ये सर्वीकडे जयंत्या मोठ्या जोरामध्ये साजऱ्या होत आहे आणि त्याला मोठा प्रतिसाद सर्व आपला समाज त्या ठिकाणी उपस्थित राहून देत आहे। मी ह्या समाजाला विनंती करतो की जिथं बी कुठं रॅल्या निघतील, जिथं बी कुठं समजा आपले बुद्ध विहार असतील, बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे असतील, त्या ठिकाणी दारू पिऊन किंवा आपली कुठं बी अनुचित प्रकार घडू नये याची पूर्णपणे आपल्या समाजानं काळजी घेऊन पोलीस प्रशासनाच्या अधीन न राहता आपण पोलीस प्रशासन आपणच सर्व काही आहे, आपण सेवक त्या ठिकाणी ज्या रॅल्या निघतात त्यांनी सेवक द्यावे, त्या म्हणजे त्या ठिकाणी रॅलीला कुठे गालबोट लागेल का, आपल्यापासून आपले मुलं काही करतात का, आपले मुलं बरोबर ते तर देखरेख करतात का, त्याच्यावर नियंत्रण ह्या रॅलीमध्ये जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रॅल्या निघतात त्याच्यामध्ये जी निवेदक असतात, आयोजक असतात, त्यांचं लक्ष असणं मोठं अत्यंत गरजेचं आहे। आणि ह्याच्यामध्ये मी एवढंच बोलतो, आज आमच्या कचोरा गोविंदवाडी रमाबाई आंबेडकर नगर ही आपली वस्ती ही मी स्वतः बसवलेली आहे आणि ही पुतळा देखील ही मीच बसवलेला आहे। अशा प्रकारे ह्या ठिकाणी सालाबाद परमाने ह्या वर्षी ह्या ठिकाणी येऊन आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार टाकून ह्या ठिकाणी नतमस्तक होऊन मी सर्व समाजाला, भारतातल्या, राज्यातल्या आणि आमच्या मुंब्रा परिसरातल्या, कल्याणच्या, डोंबिवलीच्या आणि गोविंदवाडी कचोऱ्याच्या यांना शुभेच्छा देतो। आपलं आरोग्य सुखी राहो, समृद्धी राहो, चांगल्या प्रकारे आपण रॅलीमध्ये आपण सहभाग करावा, चांगल्या रॅल्या काढाव्या, कुठेही गालबोट लागू नये एवढंच बोलतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम। बाबा साहब की जयंती उत्सव की पूर्व संध्या पर रात 12 बजे भीम सैनिकों ने बाबा साहब के पुतले तस्वीर की पूजा आरती की, मेणबत्ती, अगरबत्ती, पुष्पमालाओं का अर्पण करके बाबा साहब को उनके कार्यों को याद किया। ठीक इसी तरह रात 12 बजे के समय टाटा पावर के देशमुख होम परिसर में पार्टी मुख्यालय के सामने गीत संगीत, नीले ध्वज के साथ जन्म उत्सव पर पटाखों की आतिशबाजी की गई।
इसके अलावा कल्याण डोंबिवली महानगरपालिका न्यू गोविंदवाड़ी कचौरे बस्ती में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा का पूजन किया गया। सामुदायिक बुद्ध वंदना ली गई। भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, छत्रपति शिवाजी महाराज, अन्ना भाऊ साठे, लहूजी उस्ताद, माता रमाई, माता भीमाई की जय जयकार किया गया। इस मौके पर दीन दलितों के नेता नरसिंह दत्तू गाय समुद्रे साहब ने देश की सभी जाति धर्म के लोगों को बाबा साहब अम्बेडकर की 135वीं जयंती की ढेर सारी शुभकामनाएं दी है। अम्बेडकर जयंती की पूर्व संध्या पर आयोजित इस मानवंदना कार्यक्रम में नरसिंह गाय समुद्रे साहब के अलावा युवा नेतृत्व दाना साहेब गाय समुद्रे, समाज सेवक राजेश क्षीरसागर, नवाज भाई शेख, गोविंद कुमार शर्मा, प्रदीप कुमार शर्मा, शनि यादव, किशोर सोनोने तथा कृष्ण कनौजे इत्यादि ने बाबा साहब को याद किया, उन्हें अभिवादन किया। उल्लेखनीय बात यह रही कि बाबा साहब की जयंती पर नरसिंह दत्तू गाय समुद्रे साहब ने लड्डू वितरण करके लोगों को जयंती की खुशियां बांटी। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे 2026ला। तर आज सर्व समाजामध्ये म्हणजे अनेक जातीमध्ये अनेक पंथांमध्ये ही जयंती आज या 135मध्ये बघायला भेटत आहे। कारण की सगळ्यांनी जातीभेद एकदम बाजूला ठेवलेला आहे आणि ही जयंती एकदम मोठ्या उत्साहात एकदम साजरी करण्यात आलेली आहे। कल्याण डोंबिवलीमध्येच नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही, पूर्ण भारत देशामध्ये आज हा सण जो आहे ना मोठा समारंभ वाटत आहे। त्याच्यामुळं खूपच आनंद होत आहे की आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती। मी सगळ्यांना शुभेच्छा देत आहे की उद्याचा पण दिवस 14 एप्रिलला सर्वांनी वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं आणि त्यांच्या संविधानामध्ये जे अधिकार आहेत त्यांनी त्यांचा लाभ घ्यावा। कारण की सर्व जातींसाठी त्यांनी समान कार्य केलेलं आहे। यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि कोणताही जातीभेद न करूया आणि आपण सर्व एकत्र राहूया ही सर्वांना मी शुभेच्छा देतो। बस एवढंच। जय भीम, नमो बुद्धाय।